राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस विभागाच्या पथकानं निरीक्षक संदीप कदम यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल जय भवानी या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा मालक कुमारदादा सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्यानं त्यांच्यासह 5 मद्यपी ग्राहक समाधान किसन खवनकर, अप्पासाव सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ अशोक जाधव, अप्पा जायप्पा मोरे व सुनील बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आली आहे। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला कैलास छत्रे यांच्या पथकानं मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल भैरवनाथ येथे छापा टाकून हॉटेल मालक शुभम सुखदेव जोद व मद्यपी ग्राहक अनिल शेषराव जाधव, दीपक हरी जाधव, दीपक रामा लोंढे व महेश अरविंद बोरकडे यांना अटक केली आहे। दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केलं असता न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मंगळवेढा श्रीमती SN गंगवाल शाह यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे। याच मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील 2 धाब्यांवर कारवाई केली। हॉटेल भैरवनाथ व हॉटेल जय भवानी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत 2 हॉटेल मालक व 9 मद्यपी ग्राहक यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले। त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी 25,000 रुपये व मद्यपी ग्राहकांना 500 रुपये दंड ठोठावण्यात आला। तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढा मरवाडे रोडवर पाळत ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला। या कारवाईत 1,43,000चा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला। ही कारवाई निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेश शेख, जवान तानाजी काळे, तानाजी जाधव, गजानन जाधव व वाहन चालक मारुती दडगे यांच्या पथकाने पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।